जय गुरुदेव. आज आपण जाणून घेणार आहोत अष्टमी तिथी आणि या तिथीच्या संबंधित असलेली बॅचफ्लॉवर औषधी किंवा पुष्प औषधी. अष्टमी तिथीवर जन्माला आलेली व्यक्ती ही आत्मिक शक्ती आणि धैर्य यांच्यात जास्त असतं. अडचणींवर मात देण्याची क्षमता उत्तम असते. अष्टमी तिथीची जी व्यक्ती आहे ती संघर्षातूनच यश मिळवताना दिसते. ही शक्ती आणि परिवर्तन याची तिथी आहे. आता परिवर्तन मी असं का वापरलाय हा शब्द, कारण तुम्ही बघा प्रतिपदापासून ते चतुर्दशी पर्यंत, मग ती शुक्ल असो किंवा कृष्ण पक्षातली अष्टमी असो, ही दोन्ही पक्षामधली ही सेंटर तिथी आहे. त्यामुळे इथे ट्रान्झिशन जो आहे तो तुम्हाला पटकन दिसून येईल आणि त्यामुळे या व्यक्तींमध्ये भीती आणि तणाव या दोघांचे इमोशन्स एकत्र दिसतात. यांच्या भावना व्यक्त करण्याची जी पद्धत असते ती खूप तीव्र असते. म्हणजे राग आला तर पटकन, प्रेम आला तरी तेही तेवढ्याच उग्रतेने दाखवते. इच्छाशक्ती मात्र मजबूत असते. या व्यक्ती शक्तिशाली आणि सोबत रहस्यमयी सुद्धा असतात. मनातल्या गोष्टी पटकन सांगत नाही आणि यांच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली तर ती कितीही प्रयत्न केली तरी वर येण्याची संभावना शून्य असते. अष्टमी तिथीचा संबंध हा दुर्गा मातेशी जोडला जातो. आता अष्टमी तिथीला उपयुक्त अशा बॅचफ्लॉवर औषधी किंवा पुष्प औषधी कोणत्या, तर त्यातली पहिली जी आहे आता रॉक रोज ही औषधी भीती किंवा तणाव यांना कमी करते. अचानक आलेल्या परिस्थितीला घाबरून न जाता कसं धैर्याने त्यांना सामोरं जाता येईल याच्यासाठी अष्टमी तिथीला ही मदत करते. दुसरी जी औषधी आहे ती आहे चेरी प्लम. आता चेरी प्लम ही भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मला एखाद्या व्यक्तीवर प्रचंड राग आलाय, पण तो राग मी कसा व्यक्त करायचा, त्यामुळे ही व्यक्ती शांतपणे कुठल्याही परिस्थितीला हाताळू शकते.